मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढच्या भागात आपल्याला असं दाखवणार आहेत, असं पाहायला मिळणार आहे की इकडे सौमित्र आणि जानकी त्या सारंगला टिफिन घेण्यासाठी जात असतात. त्यानंतर ते जात असताना त्यांचा पाठलाग ती ऐश्वर्या करत असते, पण हे त्या दोघांनाही माहीत नसतं. आणि त्यानंतर ती जानकी अचानक तिला ठेच लागते. तिच्या चप्पलमध्ये दगड घुसलेला असतो. त्यानंतर ते काढण्यासाठी ती तिथे एका बाईकजवळ थांबलेली असते. तर त्या जानकीला त्या बाईकच्या साईड मिररमध्ये ऐश्वर्या तिचा पाठलाग करत आहे असं दिसते. त्यानंतर हे पाहून तिला फारच शॉक बसतो आणि त्यानंतर ती त्या सौमित्रला खुणावते आणि त्याला सांगत असते की मागे बघ, ऐश्वर्या आपला पाठलाग देखील करत आहे. त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच असं म्हणत असते, आता काय करायचं, सारंग भाऊजीपर्यंत हा डब्बा मी कसा पोहोचू? त्यांचा तर जेवणाचा वेळ देखील होऊन गेला आहे, त्यांना भूक लागली असणार असा विचार ती जानकी स्वतःच्या मनात करत असते. त्यानंतर तो सौमित्र इकडे तिला विचारत असतो, काय झालं वहिनी, तुला फार लागलं तर नाही ना? असं ते दोघं जण आपापसात बोलण्याचं नाटक करतात, कारण त्या ऐश्वर्याला त्यांच्यावर संशय येऊ नये. आणि इकडे तो सारंग मात्र त्या दोघांची वाट बघत असतो, कारण त्याला भूक लागलेली असते. त्यावर तो म्हणतो, आणखी कसे आले नाहीत वहिनी आणि दादा? खरं तर आता त्यांनी यायला हवं होतं. किती वेळ झाला नेमकं, मला आज एवढी भूक लागली आहे आणि आजच ते वेळेत आले नाही. त्यावर दरवाजा वाजण्याचा आवाज येतो आणि त्यानंतर तो म्हणतो, किती वेळ लावला वहिनी? असं तो दार न उघडताच म्हणतो. त्यानंतर तिथे पोलीस इन्स्पेक्टर आलेले असतात. त्यावर तो सारंग म्हणतो, काय मग तुम्ही आला आहात का? मला वाटलं की वहिनी आणि दादाच आलेले आहेत. त्याचं काय आहे ना, मला फार भूक लागली आहे म्हणून मी असं म्हणालो, सॉरी, असं तो त्या PSP ला म्हणतो. त्यानंतर तो सारंग त्यांना विचारतो, पण इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे कसं काय, म्हणजे ह्या वेळेत कशा आलात? त्यावर तो म्हणतो, काय आहे ना, मी हेच विचारपूस करण्यासाठी आलो आहे की तुमचं नाटक कुठवर आलं, रंगात आलं की नाही, आता ते कधी संपणार आहे? कारण आम्हाला देखील वरतून फार प्रेशर आहे. मला माहीत नाही आमच्या वरिष्ठांना ही केस कसं कळाली आणि त्यांनी आता माझ्यावर प्रेशर टाकत आहेत. ह्या केसचा लवकरात लवकर निकाल काय तो आपल्याला लावावाच लागेल, असं तो त्या सारंगला सांगत असतो. त्यानंतर तो म्हणतो, काय आहे ना, ते खरं तर ते प्रॉपर्टीचे पेपर्स आमच्या हाती लागलेले आहेत, पण आता असं वाटत आहे हे नाटक आणखी थोडं लांबतं की काय, कारण ऐश्वर्याचे प्रॉपर्टीचे पेपर, जी प्रॉपर्टी आमची खरी तिच्या नावावर आहे, तिनं धोक्याने करून घेतली होती, ते तर आमच्या हाती लागलेले आहेत, पण तिचा आम्ही आणखीनही चेहरा सगळ्यांसमोर आणू शकत नाहीत, कारण आणखी त्या जानकीच्या आईचा काही पत्ता लागलेला नाही. तिने आणखी तिच्या आईबद्दल आम्हाला काहीही कसलीच माहिती दिलेली नाहीये. त्यामुळे आम्ही ही गोष्ट अशी इतक्या लवकर एक्सपोज करू शकत नाही, तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू शकत नाही. त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो, जे काही असेल ते लवकर करा, कारण माझ्यावर वरिष्ठांचं प्रेशर आहे. त्यावर तो सारंग म्हणतो, मुळशीमध्ये कोणती तरी बाई मिसिंग आहे. ही गोष्ट आणखी कोणासाठी तरी इतकी महत्त्वाची का असेल आणि कोणी कंप्लेंट करून वरिष्ठांना ह्या केसबद्दल सांगितलं असेल? त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो, खरं तर मी देखील हाच विचार करत होतो, मला देखील ह्याचा आणखी काही पत्ता लागलेला नाहीये, असं तो त्या सारंगला सांगत असतो. त्यानंतर इकडे ती सौमित्रा ऋषिकेशला विचारत असते, काय रे, सर्वजण घरातली माणसे कुठे गेलेली आहेत? आज तर कोणीच दिसत नाहीये. त्यावर तो सांगतो, नाना बाहेर फिरण्यासाठी वॉकला गेलेले आहेत आणि जानकी आणि सौमित्र देखील सारंगसाठी डब्बा घेऊन गेलेले आहेत आणि ती ऐश्वर्या कुठे आहे माहीत नाही. त्यावर ती म्हणते, ती देखील बाहेरच गेलेली आहे, मी आत्ता तिच्या रूममधनंच आली आहे. तर इकडे तेवढ्यातच त्या ऋषिकेशला जानकीचा फोन येतो. त्यानंतर ती जानकी त्या ऋषिकेशला सांगत असते, ऐश्वर्या आमचा पाठलाग करत आहे, आम्ही दोघे जण सारंग भाऊजींना डब्बा द्यायला जात आहोत, तर ती
आमच्या मागे मागे येत आहे. आता मी काय करू? मला तर काहीच कळेनासं झालं आहे. आणि त्यानंतर तो ऋषिकेश त्या सौमित्राईला सांगतो की ऐश्वर्या त्या दोघांच्या मार्गावर गेली आहे. त्यावर तो तिला सांगतो, जानकी तू घाबरल्यासारखं दाखवू नकोस, तू नॉर्मल राहा आणि त्यानंतर तुम्ही दोघे चालतच राहा. तिला अजिबात संशय आला पाहिजे नाही. त्यावर ती म्हणते, अहो आम्ही असं कुठवर आणि कुठे चालायचं तेही जाऊ द्या, पण सारंग भाऊजीपर्यंत मी कसं पोहोचू? त्यांना तर भूक लागली असेल, असं ती जानकी त्या ऋषिकेशला सांगत असते. तर तो ऋषिकेश तिला सांगतो, तुम्ही दोघेही काळजी करू नका, मी काहीतरी करतो, पण फक्त तुम्ही तिला घाबरल्यासारखं दाखवू नका आणि थांबू नका, चालतच राहा, असं तिला सांगून तो ऋषिकेश फोन ठेवतो. आणि त्यानंतर इकडे लताबाईने आणि त्या मुलीने त्या गुंडाला मारण्याचा, त्याला फसवून तिथनं निसटून जाण्याचा प्लॅन केलेला असतो. त्याप्रमाणे त्या प्लॅनप्रमाणेच त्या दोघी जणी लपून बसलेल्या असतात. त्यानंतर त्या लताबाईने सांगितलेलं असतं, मी त्याच्या डोक्यामध्ये वार करेन आणि त्यानंतर तू त्याला ह्या रगीमध्ये गुंडाळून झाकून आपण इथनं बाहेर पडू शकतो, असं ती त्या पोरीला सांगत असते. त्यानंतर तो गुंड घरामध्ये एंट्री करतो, त्यांच्या रूमकडे येतो. त्यावेळेस मात्र ती लताबाई आणि ती मुलगी दोघी जणी लपून बसतात आणि लताबाईंच्या हातामध्ये बेलणं देखील असतं, कारण त्या बेलण्याने त्याच्या डोक्यामध्ये मारून त्याला बेशुद्ध करणार असतात. त्यानंतर तो जसा माणूस तिथे एंट्री करतो त्या रूममध्ये, त्यावर ती लताबाई त्यांना बेलण्याने त्याच्या डोक्यावर वार करणारच असते. तेवढ्यातच तो माणूस तिथे अलगदपणे त्या लताबाईंच्या हातातलं बेलणं फेकून देतो आणि त्यानंतर त्या लताबाईला बंदुकीचा धाक दाखवायला लागतो. हे पाहून ती मुलगी त्याच्या समोर येते आणि त्यानंतर त्याच्या हातावर, त्याच्या तोंडावर झडप घालण्याऐवजी त्याच्या हातावरच तिची झडप बसते आणि त्याच्या हातातनं ती बंदूक निसटून खाली पडते. त्यावर त्या माणसाला फारच राग येतो. तो माणूस तिला खाली ढकलून देतो आणि तिला मारणारच असतो. एवढ्यामध्येच ती लताबाई आडवी येते आणि त्या माणसाला असं करण्यापासून अडवते. लताबाई त्याला म्हणत असते, मी तुमच्या पाया पडते, हिला तुम्ही काही करू नका, हिला मारू नका. त्यानंतर तो माणूस त्या लताबाईंना म्हणतो, तुमच्यामध्ये एवढी हिंमत आलीच कुठून? तुम्ही मला मारून इथनं पळून जाण्याचा विचार करत आहात का? त्यानंतर तो म्हणतो, हिच्यामध्ये तर एवढी हिंमत कधीच नव्हती, पण तुझ्यामुळेच हिच्यामध्ये असं हे कृत्य करण्याची हिंमत आली आहे. तू काही हिला नीट तिथले नियम समजून सांगितले नाहीस का? असं तो गुंड त्या मुलीला विचारत असतो आणि म्हणतो, काय ग म्हातारे, तुझी अर्धी लाकडं मसनामध्ये गेलेले असताना देखील तू असं कृत्य करण्याचा विचार केलास. तुम्ही इथनं सुटू शकत नाही, ही गोष्ट मात्र तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा. तुम्हाला इथे कसली कमी आहे का? असं तो म्हणतो. आणि जर तुम्हाला इथेच काही कमी नसताना देखील तुम्ही असला विचार मनामध्ये आणला तर मात्र माझं टॉर्चर सहन करायला तयार राहा. तुका घालू तुझ्या डोक्यामध्ये गोळी, तुला जगण्याची इच्छा नाहीये का? जर पुढच्या वेळेस असलं काही कराल तर माझी धमकी नाही, माझी गोळी डायरेक्ट तुझ्या डोक्यामध्ये गेलेली असन, असं तो त्या लताबाईंना सांगतो. आणि त्यानंतर इकडे ती जानकी आणि सौमित्र त्या सारंगच्या रूममध्ये गेलेले असतात. त्यानंतर तिथे इन्स्पेक्टर आधीच असतात. त्यावर ती जानकी त्यांना पाहून म्हणते, हे काय दादा, मी तुमच्यासाठी टिफिन बनवून आणला आहे. तुमची खूप दिवसांची इच्छा होती ना घरचं जेवण खाण्याची, मग मी हे तुमच्यासाठी खास तुमचं जेवण बनवून आणलं आहे. चला बरं आता पटकन खाऊन घ्या, असं ती त्या इन्स्पेक्टरला सांगत असते. त्यानंतर तो इन्स्पेक्टर त्या जानकीला म्हणतो, खरंच तुमची देखील कमालच आहे. मी तर सहजच म्हटलं होतं की मला घरचं जेवण्याची इच्छा आहे. त्यावर ती म्हणते, कमाल काय त्यात, तुम्ही मला म्हटला होतात, मी लक्ष ठेवलं आणि तुमच्यासाठी खास हे घेऊन आले आहे. मी तुमच्या बहिणीसारखीच आहे. त्यावर तो म्हणतो, आता तुम्ही मला भाऊ मानलंच आहे तर तुमच्या हातचं जेवण मला करावंच लागेल, असं तो इन्स्पेक्टर त्या जानकीला म्हणत असतो. त्यानंतर तो इन्स्पेक्टर त्या जानकीला म्हणतो, तुम्ही काहीही म्हणा पण तुम्ही शब्दाच्या पक्क्या आहात. त्यावर तो म्हणतो, खरं तर तुम्ही देखील शब्दाच्या पक्क्या
पक्क्याच आहात आणि ती म्हणते तुम्ही मला शब्द दिला होता, तुम्ही माझ्या आईला ती कुठे जरी असली तरीही तिला शोधून आणाल आणि तुम्ही अगदी चोखपणे तुमचं काम करत आहात असं ती जानकी त्या इन्स्पेक्टरला म्हणत असते. तुम्ही तिला शोधण्यासाठी अगदी जीव तोडून प्रयत्न करत आहात, प्रामाणिकपणे मेहनत करत आहात आणि मला हे तुमचे सर्व प्रयत्न दिसतायत असं ती त्या इन्स्पेक्टरला म्हणते. तुम्ही अगदी ह्या नोकरी नाही तर तुमची जबाबदारी म्हणून तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहात. खरंच मला कळत नाही मी तुमचे आभार कसे मानू. त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो तुम्ही मला भाऊ मानला आहे ना, तर आता बघा मी माझ्या आईला आकाश पाताळ एक करून कुठे ती असेल तिथनं शोधून आणेल आणि त्यानंतर तिला ज्यांनी किडनॅप केलं त्याला तुमच्या पायाशी ठेवेन आणि मग बघा त्याची कशी धुलाई करतो. त्यावर ती म्हणते माझी एक रिक्वेस्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही त्या गुन्हेगाराला शोधून आणाल त्यावेळेस मला त्याला मारायचं आहे. माझ्या हाताने मला त्याच्या एक थोबाडीमध्ये मारण्याची संधी मला द्या. त्यावर तो म्हणतो हो नक्कीच. आणि त्यानंतर ती जानकी म्हणते चला आता मग जेवायला बसा. त्यानंतर इकडे लताबाई तिच्या त्या मुलीला समजावून सांगत असते, तिला म्हणत असते बाळा रडू नकोस, जे झालं ते झालं, आता विसरून जा, जीवन घे बरं. त्यावर ती म्हणते नाही मला नको, प्लीज तुम्ही आग्रह करू नका, खरं तर माझ्यामुळेच हे सर्व झालं आहे, मीच कुठेतरी कमी पडले आणि मी नीट त्याला त्याच्या वारावर तिथे त्याला त्याच्या अंगावर त्याला पांघरून टाकून त्याला बेशुद्ध करू शकले नाही, म्हणूनच हे सर्व झालं आणि आपला डाव फसला. त्यावर ती म्हणते असं रडू नकोस, ह्यात तुझी काहीही चूक नाही असं लताबाई त्या मुलीला सांगत असते. तर ती म्हणते माझ्यामुळे तुमची इथनं सुटका होता होता राहिली, खरं तर ह्या सगळ्यांना मीच जबाबदार आहे. त्यावर ती लताबाई तिला समजावून सांगत असते आणि म्हणते तू स्वतःला दोष देऊ नकोस, तो कितीही शातीर असला तरीही आपण आपले प्रयत्न मात्र सोडायचे नाही. त्यावर ती म्हणते आता तो अलर्ट झाला असणार. त्यावर ती म्हणते त्याने कितीही सावध होऊ दे पण आपण मात्र त्याला घाबरलो आहोत असं बिलकुलही दाखवायचं नाही असं ती लताबाई त्या मुलीला सांगत असते. त्यावर ती म्हणते आपण पुन्हा एकदा प्लॅनिंग करून हा गेम साधायचा, त्यावेळेस मात्र आपण हार मानायची नाही आणि आपली इथनं सुटका करूनच घ्यायची असं ती लताबाई त्या मुलीला सांगते. त्यावर ती म्हणते हे बघ बाळा, नियतीपुढे कोणाचंही चालत नाही, जे नियतीच्या मनामध्ये असतं तेच होत असतं. खरं तर मी या जगासाठी मेले होते आणि मलाही असं वाटलं होतं आता मी वाचणार नाही, पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. बघ आता आज इथे मी तुझ्यासमोर जिवंत आहे असं म्हणून ती लताबाई रडत असते आणि ती मुलगी देखील रडत असते. त्यावर ती म्हणते हे बघ बाळा, असंही असू शकतं कारण तू इथे एकटी अडकली आहेस, तुझ्या मदतीला कोणी नाही आहे म्हणून देवानेच मला तुझ्या मदतीसाठी पाठवलं असेल असं लताबाई त्या मुलीला समजावून सांगत असते. आणि त्यानंतर इकडे इन्स्पेक्टरचं, जानकीचं आणि सौमित्रचं जे बोलणं चालू असतं ते सर्व बोलणं ती ऐश्वर्या चोरून ऐकत असते. तिला वाटतं की स्वतःच्या आईला सापडण्यासाठी जानकी त्याला मस्का लावत आहे. त्यानंतर ती तिथनं निघून जाते. तर ती ऐश्वर्या तिथनं निघून गेलेली आहे हे पाहून तो सौमित्र त्या सारंगला इशारा करतो की आता तू बाहेर ये. त्यानंतर तो बाहेर येतो आणि तो सारंग आणि सौमित्र हसायला लागतात आणि त्या पोलीस इन्स्पेक्टरला म्हणतात खरंच तुमचा आवाज ऐकून ती जी चांगलीच तंतरली आहे. त्यावर तो सारंग म्हणतो आत्ता तर फक्त तंतरली आहे, ज्यावेळेस ह्या जानकी बहिणीची आई सापडेल ना त्यावेळेस आपण तिला चांगलंच हादरून टाकू असं तो त्या दोघांना म्हणत असतो. त्यानंतर ती जानकी म्हणते खरंच दैव बलवत्तर, म्हणूनच मला ती आपला पाठलाग करताना दिसली आणि खरं तर इन्स्पेक्टर हे सर्व तुमच्यामुळेच झालं आहे. तुम्ही अगदी देवाच्या रूपामध्येच इथे आलात आणि आमचं रक्षण केलं, नाहीतर आज काय झालं असतं कोणास ठाऊक, एवढ्या दिवसांची मेहनत वाया गेली असती असं ती जानकी म्हणते. त्यानंतर तो म्हणतो हो पण आता जे काही आहे ते तुम्ही लवकरात लवकर पावलं उचला, कारण मला वरतून तसं प्रेशर आहे, वरिष्ठांचे मला आदेश देखील आलेले आहेत, ह्या केसचा काय तो लवकरात लवकर निकाल लावायलाच
हवा असं तो त्या जानकीला सांगत असतो. त्यानंतर ती जानकी म्हणते, हो तुम्ही काही काळजी करू नका. त्यानंतर ती त्या दोघांनाही जेवण्याचा आग्रह करते. तो इन्स्पेक्टर देखील तिथे जेवण करतो आणि इकडे पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की ती जोगवा मागण्यासाठी ती आई देवी आई तिथे आलेली असती. त्यावर ती म्हणते अंबाबाईचा उदो उदो आणि त्यानंतर ती सौमित्रा तिला घरात घेते. त्यावर जानकीला तिचं दर्शन घ्यायला सांगते. जानकी ज्यावेळेस त्या बाईचं दर्शन घेते त्यावेळेस ती तिला म्हणते, तुझ्या रस्त्यामध्ये आधी फक्त काटे होते पण आता तर आणखीनच दरड देखील कोसळणार आहे. आणखीनच तुझा रस्ता अवघड होणार आहे, कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडणार आहे ज्याला तुझा भविष्यकाळ जबाबदार असेल आणि तुझा आता भूतकाळच तुझी पुढचं भविष्य आणि तुझं चालू काळ ठरवेन, असं ती त्या जानकीला सांगते. तिचं हे बोलणं ऐकून त्या जानकीचा चेहऱ्याचा रंगच उतरतो आणि ती टेन्शनमध्ये येते, कारण आता मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट दाखवणार आहेत. आता त्या जानकीच्या पास्टची एंट्री मालिकेमध्ये होणार आहे आणि त्यानंतर आता पुढे ती ऐश्वर्या आणि त्या जानकीचा पास्ट मिळून काय नवी खेळी टाकणार आहेत हे पाहण्यासाठी, घरोघरी मातीच्या चुली हे पाहण्यासाठी, मालिकेच्या नवीन प्रोमोसाठी आपली मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट